नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर दिवसभर नाही जास्त थंडी वाजत, पण सकाळ सकाळ खूप थंडी वाजते ना, त्यामुळे मी लवकर नाही बाहेर येत। थोडंसं सूर्यनारायण वरती आल्यानंतर बाहेर आले मी आणि झाडून झुडून घ्यावं म्हणलं बाहेरचं एकदा, मग आतमधल्या कामाला सुरुवात करता येते। तर थंडीमध्ये काय होतं, जे झाडांचे पिवळे पडलेले पानं आहेत ना ते खाली पडतात आणि त्याचाच कचरा असतो, बाकी काही जास्त नसतो। आणि आपला नागचाफ आहे ना, तर नागचाफेला 12ही महिने इतके फुलं असतात ना, तर त्याचे पण काही फुलं असे सुकून खाली पडलेले असतात ना, जुने झालेले फुलं, तर मग तो कचरा असतो, बाकीचा काही कचरा नसतो झाडायला। झाडं असले ना आपल्या घराच्या आसपास तर कचरा थोडाफार होणारच, पण झाडांच्या शिवाय घराला घर पण नाही। तर तुम्ही बघू शकता, झाडांनीच आपल्याला म्हणजे आपल्या घराला घर पण येतं आणि खूप छान वाटतं। आणि घराच्या पाठीमागच्या बाजूला पण आम्ही 5-5 फुटाची जागा सोडलेली ना, तर तिथं अशी गलांड्याची झाडं लावलेली आहेत आम्ही, फुलांना चिकूचं झाड लावलेलं हे बघा। तर इतके फुलं निघतात ना देवासाठी की बस। आणि ह्या साईडला पण मोगऱ्याचे 3-4 प्रकार लावलेले आहेत ना मी, कागडा म्हणतात, बँगलोर कुंदा, गावरान मोगरा। तर असे मोगऱ्याचे प्रकार आहेत ना, त्याला 12ही महिने फुलं राहतात आणि ते सुकले की फुलं मग खाली पडतात। तर त्याचा पण थोडाफार कचरा होतो, कचरा का होईना, पण झाडांच्यामुळं कसं छान वाटतं घर आपलं एकदम, आणि घराचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह प्रसन्न होऊन जातं। तर सकाळचं बाहेरचं झाडून झुडून झालं, त्यानंतर घरामध्ये आले, आंघोळ केली, मुलाला डबा बनवून दिला, मुलगा गेला कॉलेजला। आणि आता मी देवपूजा करून घेते। तर देवपूजेसाठी मस्त आपल्या गार्डनमधले फ्रेश फुलं तोडून आणते आणि देवपूजा करून घेते। तर देवाखालचे कपडे पण बदलायचे मला आज मंदिरामधले ना, तर 2-4 दिवस झाले मी कपडेच बदलले नाही मंदिरामधले, तर थोडंसं कसं वाटतं, पारूस पारूस, किती देवांना आंघोळ्या घातली देवपूजा केली ना, तर ते थोडंसं पारूसच वाटतं। त्यामुळं म्हटलं चला मंदिरामधले कपडे पण बदलते आज। तर चला फुलं तोडून आणते आधी। आता हे फुलं बघा, वाऱ्याच्या म्हणजे झोक्यावर कसे नाचते, जसे आपल्याशी बोलते ते असं वाटते। तर असे गलांड्याचे 2-4 झाडं जर लावले ना, तर आपल्याला रोज फुलं देवाला फ्रेश मिळून जातात। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गलांड्याच्या झाडांना आहे ना, वर्षभर फुलं येत राहतात। मोठालेच काढ भाऊ, 5च काढ, पण छान काढ, नाही तर वरून घेऊन ये। हा का? अयो वेल तोडला माझा, भिंतीला चिपकलेला वेल कशाला काढून घेतो? एका बुक्कीत टेंगुळ आणि माझा वेल तोडल्यावर, समजलं का? किती झाले बघ, 5च लागतेत कलशाला, पण छान दे। किती झाले दाखव, तुटलेलं नाही ना? 1 2 नाही भाऊ, एक नाही आवडलं मला। तो तिकडं पलीकडे ते काढ, होतं ते खिडकीजवळ, हा अलीकडलं मोठं काढ, अंग ते खिडकीचं चाललाय वेल, शाबास। आणि हे फुलं पण काढले, दिवाबत्ती नाही देवपूजा करून घेते, शाबास, धन्यवाद। हा का? आणि हे राजू झाडाची रिपोर्टिंग करतोय। एक पाम ट्रीचं झाड आहे ना टेरेसवर, खूप जुनं झालं होतं, तर त्याचंच तो पहिली माती काढतोय आणि नवीन माती घालतोय त्याच्यामध्ये। त्याच्या बुडाच्या मुळ्या दाखव रे, कसं झालं हे बघा, कशी चुंबळ झाली मुळाची, हे बघा। हे सगळ्या मुळ्या तोडून काढावं लागतात आता, आणि हे झाडाचं रिपोर्टिंग करायचंय। खूप जुनं झाड झालं होतं, म्हणजे 3-4 वर्षाचं झालंय पामट्रीचं झाड। आम्ही रिपोर्टिंग केलीच नव्हती त्याची, कारण एवढी मोठी बादली होती ना हे बघा, तर खूप जाम झाली होती, काय केलं निघत नव्हती, खूप त्याला आपटावं लागलं तेव्हा निघलंय ते। हळूहळू कटर घे, नाही तर तोडायला लागून नको घेऊ। तर शनिवार असला ना, मग याचं असं झाडांचं रिपोर्टिंगचं काम चालू राहतं। आणि फौजी साहेबांचं पण झाडांचंच काम वरती चालू आहे टेरेसवर, है ना रे? हे फौजी साहेबांनी माती तर रिपोर्टिंग केली झाडाची, आणि फौजी साहेब दिसाना आहेत हे फौजी साहेबांचं रिपोर्टिंगचं काम चालू आहे, हे बघा काहीतरी।
फौजी साहेबांनी आपलं कॉईन प्लांट आहे ना, कॉईन मनी प्लांट, तर त्याचं रिपोर्टिंग केलं. हे पहा, त्याच्यामध्ये पण ते लावून राहिलेत कटिंग, आणि ह्याच्यामध्ये पण जरा ते निबार झालं ना, तर हे पण रिपोर्टिंग केलं आहे. अरे बापरे, मला फुल पण मिळालं सोनचाफ्याचं. वाव, मस्त. बघा, वर आले तर मी अजून पूजाच चालू आहे माझी, मला फुल पण मिळालं. हे बघा, छान उमललंय. अजून उद्या आहे उमलन. आणि अजून एक कळी होती इथं. हा, ही पण कळी जरा पिवळी झाली ना, ही पण उद्या उमलन. आता पुदिना पण रिपोर्टिंग केलं ना. हा, अरे वा. मला खाली खाली डबल घेऊन जा ना मग एखादा प्लास्टिकचा. बोल त्याला बोलच लागतो. जेवढं लावायचं तेवढं लावायचं. जेवण आता चल. सोनचाफ्याचे फुल मिळालं. आणि पण काही घेते. काय रिपोर्टिंग करायचे अजून तुम्हाला? हे काय झाड याला अजून एक कुंडी लागेल ना. कुंड्या नाहीत ना आता. नाही सगळं असं ना, बघा ना एखादी. जेव शोधून. तू नको, तू तुझं काम कर. मी जात राजूला. तर देवपूजेसाठी मी खालच्या गार्डनमधले फुलं आणले तोडून. टेरेसवरती आले, टेरेसवरचे पण थोडेसे फुलं घेतले तोडून. आणि सोनचाफ्याचं मला एक फुल पण मिळालं स्वामी महाराजांसाठी, ते पण आणलं. तर फौजी साहेबांना वेळ मिळाला की ते लगेच गार्डनमध्ये कामाला लागतात. आणि राजूला पण सुट्टी असली की तो पण मग त्यांच्याबरोबर त्यांना काम करू लागतो. आज शनिवार होता ना, फौजी साहेब म्हणजे राजू घरी होता आणि फौजी साहेब पण घरीच होते. तर ते दोघं काम करत होते ना. तर माझं पण घरामध्ये काम चालू असतं. देवपूजा, स्वयंपाक, भांडे, फरची, असं तसं भरपूर काम असतं. काम पुरतं मला. तर माझं काम चालू असताना मी मध्ये मध्ये काय करते, त्यांच्याकडे चक्कर मारते, काय चाललं यांचं काय नाही असं पाहते. तर असंच झालं, फौजी साहेबांना सांगितलं होतं आपलं कॉईन प्लांट त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. पण मला वाटलं नव्हतं की ते आज करते रिपोर्टिंग. तर कॉईन प्लांटचं काय असतं, त्याची चुंबळच असते कॉईन प्लांटची. ती अलगद काढून घ्यायची असते, त्याचे तुकडे करून व्यवस्थित लावायचे असते ना. तर त्याचा एक एक पीस नसतो करायचा. तर फौजी साहेबांनी मला सांगितलंच नाही की मी त्याची आज रिपोर्टिंग करतोय. आणि त्यांनी सगळं ते म्हणजे विस्कटून टाकलं सगळं माझं कॉईन प्लांट. तर असं आहे, त्यांना पण माहीत नव्हतं की कॉईन प्लांटचं नेमकं काय असतं, कारण त्यांनी पण फर्स्ट टाईमच पाहिलं होतं ना. मी याच्या आधी लावलं होतं, पण ते खराब होऊन गेलं. आम्ही 2-3 दिवस बाहेर गेलतो ना, तर ते जळून गेलं. तर त्यामुळे मी पुन्हा आणलं. आता इतकं भारी झालं होतं ना मडक्यामध्ये, ते म्हणजे जुन्या माठामध्ये लावलं होतं मी. आणि ते जास्त असं दाटसर झालं होतं ना, म्हटलं त्याचे चुंबळच काढावं बाहेर आणि व्यवस्थित त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी लावा, म्हणजे बरेचसे ते कॉईन प्लांट होतील आणि हिरवगार छान वाटतं ते. तर फौजी साहेबांनी सगळं विस्कटून टाकलं ते. तर कॉईन प्लांटचं कसं असतं, एक मूळ ते वाढतच जातं, ज्याची अशी गोल राऊंडमध्ये चुंबळ तयार होती. जसं कमळ असतं ना, कमळाचं झाड, तसं कमळासारखं ते असं राऊंडमध्ये ती मुळी वाढतच जाती आणि चुंबळ तयार होती त्याची. तसंच असतं याचं. तर फौजी साहेबांनी विस्कटवले ते. आता बघते त्याचं काय करायचं काय नाही, व्यवस्थित लावते. त्यांनी थोडंसं लावलं आहे, पण काय माहीत येतं की काय, ते मी अजून लावून देते. तर मी ते कॉईन प्लांटच्या कटिंग सगळ्या खाली घेऊन आले, पाण्यामध्ये ठेवल्यात. लावण मी उद्या आता, कारण आता लावायला वेळच नव्हता मला. स्वयंपाक करायचा होता, भांडे घासायचे होते, त्यानंतर फरची, बरंचसं काम असतं. आणि देवपूजाला पण मला 2-2.5-3 तास लागतातच. तर असं आहे, कारण एकादशी पण आहे ना. तर आज शनिवार पण आहे आणि शनिवारी षटतीला एकादशी पण आलेली आहे. त्यामुळं बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे मला. आणि बाळकृष्णांना अभिषेक करायला मी पंचामृत बनवलं ना, तर बाकीचे जे विग्रह आहेत ना, गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, त्यानंतर आपले स्वामी महाराज, यांना पण मी अभिषेक घालत असते. तर कसं आहे ना, आपल्या घरातले जे टाका असतात, देव असतात, देवांच्या मूर्त्या असतात ना, तर त्यांना आपण मध्ये मध्ये पंचामृताने अभिषेक घालत राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यातलं देवत्व टिकून राहतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जसं रोज आंघोळ करतो, आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करतो, तर आपण देवांना रोज तर आंघोळ घालतच असतो.
पण एखाद्या वेळेस आपण देवाला नक्कीच जातो आणि तिथं तीर्थाच्या ठिकाणी गंगेमध्ये डुबकी नक्कीच लावतो. तर आता कुंभमेळा पण चालू आहे. तर गंगेमध्ये डुबकी लावायचं एक वेगळंच महत्त्व आहे. तसंच देवांना पण अभिषेक घालायचं पण एक वेगळंच महत्त्व आहे. तर देवांना अभिषेक घातल्यावर देवांच्यातलं देवत्व टिकून राहतं. त्यामुळे देवांच्यातून ज्या पॉझिटिव्ह लहरी निघतात ना, त्या पॉझिटिव्ह लहरीमुळे आपल्या घरादाराचं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं. आता रांगोळी पण काढून घेतली छोटीशी मी आणि कलश घासून पुसून कलशाची पण मांडणी करून घेतली आणि आपल्या गार्डनमधले कलरफुल वेगवेगळ्या प्रकारचे फुलं निघलेले आहेत ना, तर तेच देवाला वाहिलेत मी. तर देवपूजा झाली माझी, तुम्ही बघू शकता. सकाळी माझी देवपूजा झाली. त्यानंतर बरचसं काम राहिलेलं होतं ते मी आवरून घेतलं. दुपारी जेवणं झाले सगळ्यांचे आणि दुपारी थोडासा आराम केला मी. त्यानंतर आता उठले, कामाला लागले पुन्हा. तर परवा नाही 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या, की "ताई, तू केसांचा अंबाडा कसा घालती ते आम्हाला दाखव." तर खूप छान दिसतोय ताई बोलल्या. ताईंनी भरभरून तारीफ केली होती माझ्या अंबाड्याची. तर बऱ्याचशा ताई बोलल्या, "तो अंबाडा कसा घालते ते आम्हाला दाखव." तर म्हणलं, "चला तुम्हाला तो अंबाडा कसा घालते मी ते दाखवते." तर हे पहा, असं पुढं समोर आपण कसं पण असं म्हणजे थोडंसं केस असं समोर जसं आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपण क्लिपा लावून घेऊ शकतो किंवा तसं जरी आंबाडा घातला तरी पण चालतं. पण मी असं थोड्याशा हे समोरचे केस माझी इथं थोडे असे बेबी हेअर आहेत ना, छोटे-छोटेले केस ते असे खाली येतात ना, त्यामुळे मी काय करते, एवढे थोडेसे इथं केस घेते आणि हे पहा क्लिपा लावते 1-2 म्हणजे ते कसं पॅक राहतं आणि बाकीच्या केसांचा मी आंबाडा घालते. तर असं करत असेल तर हवं तसं तुम्हाला तुम्ही पुढले तुमचे छोटे केस असतील तर थोडंसं हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. नाहीतर मग सरळ असे इथं घेऊन 2-3 म्हणजे दोन्ही क्लिपा लावल्या ना आणि बाकीच्या केसांना तुम्ही आंबाडा घातला तरी पण चालतं, छान वाटतं एकदम. तर बऱ्याचशा ताई नेहमी आंबाडा घालतात ना, तर त्यांना खूप पटकन समजेल मी कसा आंबाडा घालते आता. पण ज्यांनी मी घालत नाही ना ताई आंबाडा, तर त्यांना थोडंसं अवघडच जाईन बरं का. तर हे पहा थोडेसे केस मी असे वळवून घेतलेत आणि अ, जिथं मी केस आधी पकडले होते ना, तिथं जी वरली शेंडी ना केसांची, तर तिथं पकडली आणि मध्ये थोडीशी जागा केली मी आणि एक असा पॅक क्लचर घेतलाय मी एकदम असा निब्बार, सैल नाही घ्यायचा आणि तो मध्ये लावलाय मी थोडीशी जागा करून. आता जी वरची शेंडी ना, त्याच्यामध्ये त्या क्लचरमध्ये पॅक झाली गेली. तर ती शेंडी पण आपल्याला नंतर इकडे झाकून घ्यायची अशी आणि आता जे वरचे केस आहेत ना, हे असे खाली पडतात. तर त्यासाठी काय करायचंय, यातले अर्धे केस मी घेते वरती, तिथं क्लिप लावते आणि थोडेसे केस मी साईडला इकडं घेतलेत खाली पहा. तर ते कशासाठी ते पण नंतर सांगते मी. आता हे वरचे बरेचसे केस आहेत ना, तिथं मी अशा यू पिन असतात किंवा आपल्या टिकटॉक पिना असतात. आपले ज्या ब्लॅक पिना असतात ना, तर त्या लावून घ्यायच्या हे पहा असं. तर बरेचसे केस मी वरती पॅक करून घेतले आणि थोडेसे केस मी सैल ठेवले. ते कशासाठी? मधला क्लचर आहे ना, तो झाकवण्यासाठी हे पहा. इकडं खाली असे थोडे ओढून घ्यायचे आणि ओढून घेतल्यानंतर ह्या साईडला पण 1-2 यू-पिना किंवा एखादा टिकटॉक क्लिप असते आपली केसांची कोणतीही क्लिप असेल ना, तर त्यांनी इकडं थोडंसं असं लावून घ्यायचे, केस असे वळून घ्यायचे म्हणजे मधला जो क्लचर आहे ना, तो दिसणार नाही. तर हे पहा किती छान लूक येतोय. तर आपण जो आवळून चापून-चोपून जो आंबाडा घालतो ना, तर त्याने काय होतं इतकं छान नाही वाटत आणि असा आंबाडा घातला ना आपण केस असे एकदम असे म्हणजे फुगलेले वाटतात, केस जास्त वाटतात आणि त्यामुळं खूप छान लूक येतो. आणि केस एकदा पॅक करून घेतले ना, आपण थोडंसं याला सैल पण करायचं असं केस इकडे-तिकडे थोडेसे ओढायचे असे म्हणजे सैल करायचे. एकदम असा मोठा आंबाडा वाटतो फुगलेला, छान वाटतं. आणि ही शेंडी निघली होती एक साईडनी केसांची, तर एक पिन लावून मी एक साईडनी ती पण पॅक करून घेतली म्हणजे वर येणार नाही ती. आणि आपला आंबाडा एकदम छान वाटेल आणि जसं आपण साडीला, ड्रेसला ब्रोच लावतो ना, त्याप्रकारे माझ्याकडे अशी केसांची क्लिप आहे डिझाईनची. तर खूप छान आहे ती, मला खूप आवडती. तर ती अशी मी वरून लावून देत असते. तर खूप छान असं म्हणजे लूक येतो आपल्या आंबाड्याला. तर असंच मी वरतून लावून देते ती, मस्त वाटती. आणि हे पहा थोडंसं अजून ढिलं करायचं असेल ना, आपण थोडेसे केस असे ढिले करून घेऊ शकतो. अजिबात म्हणजे आंबाडा सुटला जात नाही.
तर ह्या आंबाड्याला आहे ना अशी डिझाईनची छोटी क्लिप लावली ना तर बाकी आपण गजरे वगैरे लावायची काहीच गरज नाही. मला तर अशा आंबाड्याला गजरे अजिबात नाही आवडत. तर आपली जर चाफ्याचं झाड आहे ना तर चाफ्याचेच 1-2 फुलं लावत असते मी केसांना एक साईडकडून. खूप छान वाटतं, तेवढंच गजरा लावायची गरज नाही पडत. तर 1-2 ताईंच्या कमेंट पण होते की ताई 1 फुल नको लावत जाऊ चाफ्याचं, 2-3 फुलं लावत जा एक साईडकडून, म्हणजे छान वाटतं. तर मी आता फुलं पण लावत असते. तर एकदम साधा सोपा आंबाडा आहे पण एकदम छान वाटतो आणि सकाळी जर घातला ना संध्याकाळपर्यंत तो अजिबात सुटणार नाही. संध्याकाळी पण मला क्लिप काढून ठेवावं लागतं झोपताना, तेव्हा झोप येते, त्यामुळे मी काढत असते. अजिबात सुटत नाही, जसून तसंच राहतो. तर बऱ्याचशा ताई बोलले होते की तू आंबाडा कसा घालते ते आम्हाला पण दाखव, तेव्हा मी दाखवलं तुम्हाला आज. तर संध्याकाळ झाली होती, म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावा. तर आज एकादशी पण आहे आणि शनिवार पण आहे. तर मी तुळशीला पण दिवा लावला तुपाचा आणि शमीच्या झाडाजवळ पण दिवा लावला. तर आता 6-6:30 वाजलेत, स्वयंपाकाला लागायचं मला. पण इकडं एका ताईंनी हळदी कुंकवाला सांगितलंय ना तर त्या ताईंकडं मी हळदी कुंकवाला चालले आता. तर हळदी कुंकवावरून येते आणि मग स्वयंपाक करते. तर चला फौजी साहेब, थोडंसं म्हणजे इथे तुटाकच आहे, मध्ये अंधार आहे ना. फौजी साहेब बोलले मी तुला घेऊन चलतो, चल. तर फौजी साहेब पण येऊ राहिलेत माझ्याबरोबर. कारण हे पा इकडे इतका अंधार आहे ना, ते बघा मध्ये सगळा अंधार आहे या बिल्डिंगच्या इथं. आपल्याला ते पलीकडे जायचंय जरा, तुटाके थोडंसं, त्यामुळे फौजी साहेब येतात माझ्याबरोबर. तर हे पा गाडीची लाईट पडली इथं, नाहीतर सगळा अंधारच आहे. तर हे पा इकडे यायचं होतं आपल्याला हळदी कुंकवाला. तर आल्या आल्या हे पा वहिनी दिसल्या. तर वहिनी पलीकडं हळदी कुंकवाला गेल्या होत्या. तर मी वहिनी का बोलते, कारण यांचे मिस्टर माझे क्लासमेट आहे, त्यामुळे मी यांना वहिनी बोलते. तर आम्ही एकाच गावचे आहेत, त्यांनी पण इथं घर घेतलेलं आहे ना, ते पण इथंच राहतात. तर वहिनी ग्रामसेवक ह्यात आणि माझा क्लासमेट म्हणजे यांचे मिस्टर टीचर आहेत, सर आहेत ते. तर ह्या वहिनींचा स्वभाव पण खरंच खूप छान आहे, खूप प्रेमळ आहेत त्या. परीने रांगोळी कशी काढली दाखवते ना. हे परी, ही पा रांगोळी पण छान काढली. तर यांचं घर पहा. चल परी. तर जे हॉल आहे आणि इकडं वरती अजून 2 रूम आहेत है ना. आणि इकडं पलीकडं किचन आहे. अरे वा, मी काय आहे तसंच ठेवलंय म्हटलं चला. तर परी तू केलंय डेकोरेशन? वाव, छान केला. आणि पतंगाची रांगोळी पण छान आहे. तर हे बघा, ह्या आमच्या वहिनी, ही आमची नटखट परी बरं का. फौजी साहेबांना खूप आठवण येते हिची, खूप बडबड करत असते है ना. तर आज मला इथं 3 ताईंनी म्हणजे वहिनींनी आणि अजून 2 ताईंनी हळदी कुंकवाला सांगितलेलं आहे ना. तर मी आले दुसऱ्या ताईंची इथं हळदी कुंकवाला. येऊ का? तर ह्या ताईंकडं पण हळदी कुंकू आहे बरं का. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ताईंना. तू चालते मगाशी ना. हा, अच्छा. तर ह्या ताईंनी पण छान डेकोरेशन केलंय बरं का. हा, वाटलंच त्याच्या चेहऱ्यावरून ताप, सातच चालू आहे नाही का. तर वहिनींच्या इथं 2 ताईंच्या इथं मी हळदी कुंकवाला आले, हळदी कुंकू घेतलं आणि त्यानंतर घरी गेले, स्वयंपाक केला, जेवण झाले. तर असं आमचा आजचा दिवस गेला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.